सर्वांना नमस्कार. आज आपणासाठी घेऊन येत आहे अभय दीक्षित या स्टोरीचा पार्ट 1. एक दिवस दोन गाड्या एकमेकांसमोर येतात. एक काळ्या रंगाची आलिशान फॉर्च्युनर आणि दुसरी पांढऱ्या रंगाची. रस्ता एकारी असतो, अरुंद असतो आणि दोघेही ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवत असतात आणि सांगत असतात की आधी तुझी गाडीच्या आवाजाने आजूबाजूचे सगळे वैतागले होते, पण बराच वेळ झाला कोणच मागं हटत नाही. आणि काळ्या गाडीचा दरवाजा उघडून त्यातून एक उंच गोरा गोमटा, डोळ्यांना काळा गॉगल, ब्लॅक सूट घातलेला खूप सुंदर आणि हँडसम स्मार्ट तरुण उतरला. अभय त्याचं नाव. आणि चिडून त्यानं पांढऱ्या गाडीचा दरवाजा वाजवला आणि त्या गाडीतून तितकीच सुंदर, लांब मोकळे सुंदर केस, रंग गोरा, टपोरे डोळे, नाजूक गुलाबी ओठ आणि पिंक रंगाचा लॉंग वन पीस ड्रेस घातलेली मुलगी दीक्षा बाहेर आली. तो रागावून म्हणाला, व्हॉट नॉनसेन्स, तुझी गाडी मागे घे. तशी तीही चिडून म्हणाली, आधी तुझी गाडी मागे घे. अभय म्हणाला, रस्ता काय तुझ्या नावावर केला आहे का? ती नाक फुगवून म्हणाली, मग काय तुझ्या नावावर केला आहे का? तो म्हणाला, तुला माहीत आहे का मी कोण आहे ते? ती म्हणाली, तुझ्या कपाळावर तुझं नाव लिहिलं आहे का? की तू कोण आहेस आणि असशील कोणीही, मला काय करायचं आहे? आणि त्यांची तू मै सुरू झाली. ती म्हणाली, आधीच डोकं भडकलं आहे, दुखते, तू आणखीन भडकवू नकोस. आणि तोही चिडून म्हणाला, राईट, हलकं डोकं असलं की असंच भडकतं, कारण मेंदूच नाही ना त्यात. दोघांचीही खूप भांडणं झाली. कशीबशी आजूबाजूच्या लोकांनी त्यांची सुटका केली आणि जाताना ती त्याला रागात पाहून म्हणाली, पुन्हा भेटस तू, मग बघतेस तुला. आणि तो म्हणाला, तुझ्यासारख्या अतिशहाण्या मुलीला पुन्हा भेटण्यापेक्षा मी पट्टी बांधून घेईन डोळ्यावर. तर अशी होती यांची पहिली भेट. दोघेही आज इतके भडकले होते कारण त्यांच्या घरात त्यांच्या मनाविरुद्ध काही घडत होतं. दीक्षा एक श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी. आपलं लाईफ स्वतःच्या मर्जीने जगायला आवडायचं तिला. पण ती संस्कारी होती, तिचं खानदान उच्च होतं आणि तिचे आईवडील फार कडक शिस्तीचे होते. घरचे तिच्या मागे लग्न कर म्हणून लागले होते, पण तिचं एका मीत नावाच्या मुलावर प्रेम होतं. तो तिला तिच्या मैत्रिणीच्या लग्नात भेटला होता आणि दोघेही एकमेकांना पसंत करत असतात. फार थोड्या वेळातच तिने त्याला खूप प्रेम केलं होतं. एकमेकांशीच लग्न करायचं असं वचन दिलं होतं त्यांनी एकमेकांना. आणि मीत नोकरीसाठी लंडनमध्ये गेला होता. दोघांचं फोनवर बोलणं व्हायचं. ती त्याला सांगायची की तू ये आणि मला मागणी घाल, पण तो म्हणायचा, मी अजून 5 वर्ष तरी नाही येऊ शकणार भारतात. कंपनी रूल आहे तसा. तू माझी वाट बघ, नाहीतर तूच इकडे ये, आपण लग्न करू आणि कायमचं इथेच राहू. दीक्षा तर वेड्यासारखं प्रेम करत होती त्याच्यावर. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती. तिनं घरी सांगितलं होतं मीतबद्दल. तिच्या घरचेही लव्ह मॅरेज विरोधात नव्हतेच, पण 5 वर्षे थांबायला आईवडील तयार नव्हते आणि ते तिच्यासाठी स्थळं शोधत होते. त्यांनी तिला स्पष्ट सांगितलं की 1 महिन्यात तू त्याला इकडे बोलाव आणि आम्ही तुला एकटीला अशी पाठवणार नाही. तू स्वतः मुलगा पसंत कर, नाहीतर आम्ही पसंत केलेल्या मुलाशी लग्न कर. आणि आता दीक्षा संकटात सापडली. ती तर मीतसाठी घरातून लंडनला पळून जाण्याच्या तयारीत होती आणि इकडे अभय, त्याचीही तीच अवस्था. तो लंडनमध्ये राहून त्याचा बिझनेस सांभाळत असतो, स्वच्छंदी विचाराचा. लग्न करून त्याला बंधनात अडकायचं नसतं, पण त्याच्या आजोबांची तब्येत बरी नसते आणि त्यांना त्यांच्या एकुलत्या एक नातवाचं लग्न त्यांच्या डोळ्यांनी पाहायचं असतं आणि त्याचे आईवडील लग्नासाठी दबाव टाकतात. हे बघ अभय, एकतर तू तुझ्या आवडीची मुलगी असेल तर सांग, नाहीतर आम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न कर. पण काहीही झालं तरी यावेळी लंडनला जायच्या आधी तुझं लग्न झालंच पाहिजे, असं म्हणून घरात त्याच्याशी सगळेच बोलणं टाकतात. आणि तोही फार पेचात सापडलेला असतो, कारण त्याची लंडनमध्ये गर्लफ्रेंड होती आणि ती काही घरच्यांना पसंत पडणार नव्हती. लग्न हे भारतीय मुलीशीच करायचं ही त्याच्या घरच्यांची इच्छा होती. आणि भारतीय मुली नवऱ्याच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतात. त्याला त्या अजिबात फ्रीडम देत नाहीत, म्हणून त्याला भारतीय मुलीशी लग्न नको होतं. आणि आज तो आणि घरचे एका मुलीला पाहण्यासाठी जाणार होते आणि दीक्षा काहीशा नाराजीने चहा घेऊन आली आणि दोघेही एकमेकांना पाहून आश्चर्यचकित झाले. तू? अभय किंचाळून म्हणाला. आणि दीक्षा म्हणाली, माझ्या घरी येऊन मलाच विचारतोस? आधी सांग तू इथे काय करतोस? आणि दीक्षाचे बाबा हसले. अरे वा, छानच की, या दोघांची आधीपासूनच ओळख दिसते. दीक्षा बाळा, अगं तो तुला पाहायला आला आहे असं बोलू नये, त्याच्या घरचे सुद्धा आहेत सोबत. पण तुम्ही दोघे कुठे भेटलात? आणि ती रागात म्हणाली, बाबा, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं ना मी की एक अक्कडू बैल भेटला होता रस्त्यात आडवा, हाच तो. आणि दीक्षाचे बाबा खूप हसले आणि म्हणाले, अरे बाप रे, तो हा बैला होता का? आणि अभयसुद्धा चिडून म्हणाला, अगं आई, मी तुला त्या दिवशी म्हणालो होतो ना की एक मार्की म्हैस आडवी आली होती.
मोठ्या शिंगांची, ती हीच होती. आणि सगळे खूप मोठ्याने हसले आणि म्हणाले, जोडी एकदम छान आहे तुमची, आता हे लग्न फायनल. आणि आता दोघेही टेरेसवर एकांतात गप्पा मारण्यासाठी, नव्याने एकमेकांशी ओळख करून घेण्यासाठी त्यांना घरच्यांनी पाठवलं होतं. कारण त्यांनी तर आता हे लग्न फायनलच केलं होतं आणि त्यांचं ऐकण्या वाचून या दोघांनाही पर्याय नव्हता. ती म्हणाली, हे बघ, मला लग्न करायचं नाही, माझं मितवर प्रेम आहे. आणि तो म्हणाला, मला तरी कुठं हौस आहे, माझीही गर्लफ्रेंड आहे लंडनमध्ये. आणि ती म्हणाली, काय, तू लंडनमध्ये राहतोस? हो, असं म्हणून त्याने तिला सगळं सांगितलं. आणि ती हसून म्हणाली, हे बघ, आपल्या दोघांचाही प्रॉब्लेम सुटू शकतो. कसा? त्यानं विचारलं. आपण लग्न करूया. काय, लग्न आणि तुझ्यासोबत? इम्पॉसिबल, अभय म्हणाला. मी काहीही सांगेल घरी माझ्या, पण तुझ्याशी लग्न करणार नाही. तशी दीक्षा चिडून म्हणाली, हे बघ, मलाही हौस नाही तुला माझ्या गळ्यात बांधून घ्यायची, पण ऐक तरी, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आहे. माझं ज्या मुलावर प्रेम आहे तो सुद्धा लंडनमध्येच आहे. आपण लग्न करूया आणि लग्नानंतर तू तुझ्या बायकोला घेऊन लंडनमध्ये जाशील, होय ना? हो, अभय म्हणाला. मग आपण लंडनमध्ये जाऊया, मग मी माझ्या वाटेने आणि तू तुझ्या वाटेने, चालेल? आणि आता अभयला हे सोल्युशन आवडलं होतं. साप भी मरेगा और लाठी भी नहीं टूटेगी. म्हणजे घरचेही खुश आणि आपणही, कोणाला कसलाही संशय येणार नाही. तसंही मी लंडनला पळून जाण्याचा विचारच करत होते. मी मितशिवाय दुसरा कोणाचा नवरा म्हणून विचार करू शकत नाही. आणि तो तिला म्हणाला, वाटत नसलीस तरी हुशार आहेस बरं का. आणि तो खूप हसला आणि तिने चिडून त्याच्या पायावर पाय मारला. तसा तो ओरडला. दोन्ही फॅमिली त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून टेरेसवर गेली. अरे काय झालं? आणि दोघेही ओशाळले आणि म्हणाले, आमचा होकार आहे या लग्नाला. तसे दोघांच्याही घरची मंडळी खूप खुश झाले. खूप थाटामाटात दोघांचंही लग्न पार पडलं. लग्नातल्या सगळ्या विधी करताना अभयची आई स्वतः जातीने लक्ष घालत होती. एकुलता एक मुलगा अभय, मग त्याचे लग्न विधिवत पार पडावं असं वाटत होतं त्यांना. खूप सुंदर मुलगी मिळाली बरं का. दोघेही अगदी एकमेकांना अनुरूप आहेत असं कौतुक चाललं होतं जोडीचं. मग पूजा झाली, रिसेप्शन झालं आणि आज त्यांची सुहागरात होती. ती खूप नटून सजून भरगच्च दागिने घालून सजवलेल्या बेडवर बसली होती. त्याच्या बहिणी त्याला चिडवत होत्या, अभय, जास्त त्रास देऊ नकोस हा तिला. आणि तो लाजत हसतच आत आला. आणि ती म्हणाली, बरं झालं लवकर आत आलास तू. तसा तो म्हणाला, हे हॅलो, मी काय इथं तुझ्यासोबत सुहागरात साजरी नाही करणार, कळलं? कशाला वाट बघतेस माझी? आणि ती म्हणाली, मीही तुला हात नाही लावून देणार, मी फक्त माझ्या मीतची अमानत आहे, कळलं? आता मी तुझा प्रॉब्लेम सोडवला आहे, आता तुझं काम आहे मला लंडनला नेऊन तिथं सोडायचं, कळलं? मीही तुला जास्त काळ सहन करणार नाही. 10-12 दिवसांनी आपण लंडनला जाणार आहोत, तो म्हणाला. आणि ती म्हणाली, मी तुझी वाट पाहत होते, कारण एकदा का तो बेडरूममध्ये आला की मी दार बंद करून हे सगळे उतरवायला रिकामी, जे तुझ्या घरच्यांनी माझ्या अंगावर घातलं आहे. तुझी बायको आजच्या रात्री तुझ्यासाठी छान दिसावी म्हणून. आता हे काढून मी रिलॅक्स होईन म्हणून तुझी वाट पाहत होते. आणि तो तिच्याकडे एक नजर उचलून पाहत म्हणाला, बाय द वे, छान दिसतेस, बट नॉट फॉर यू, पण तुझ्यासाठी नाही, अशी रागात म्हणून ती बाथरूममध्ये जाऊन सगळे भरगच्च दागिने आणि भारी कपडे उतरवत होती. पण तिला तिच्या चोळीची नाडी सोडता येईना. तिने खूप प्रयत्न केला. त्यानं बाथरूमचा दरवाजा वाजवला आणि विचारलं, अगं झालं का? बाथरूममध्ये झोपणार आहेस की काय? मलाही फ्रेश व्हायचं आहे. हो थांब, पण अरे हे नाडी सुटत नाही, माझा हातच पोहोचत नाही. तुझी हरकत नसेल तर मी करू का? नाही नको, तू मला हात नाही लावायचा. मग तू तशीच बाहेर आहे, मला आत जाऊ दे. आणि ती थकली. नाईलाजाने त्याला म्हणाली, तू डोळे बंद कर आणि मगच नाडी सोड. ओके म्हणत त्यानं तिच्या पाठीवर डोळे बंद करून नाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि तिच्या गोऱ्या उघड्या पाठीवर त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. तसं तिच्या अंगभर रोमांच उसळायला लागले. आणि कशीबशी डोळे झाकूनच त्यानं ती नाडी सोडली. मग ती साधे कपडे घालून बेडवर झोपली. तो फ्रेश होऊन आला. हे काय? मग मी कुठे झोपू? ती म्हणाली, खाली किंवा सोफा. मी मुलगी आहे आणि तुझ्या घरची गेस्ट आहे असं समज. तो वैतागला. काय म्हणून हिच्यावर त्या मूर्ख मितने प्रेम केलं कुणास ठाऊक. हिला तर धड बोलताही येत नाही. प्रेम काय करणार ही? मग ती म्हणाली, ऐक, ते दूध पी, नाहीतर घरातल्यांना संशय येईल. मला नको. अरे मग ओतून दे. पण तसंच नको ठेवू. आता इतकं नाटक करायचं म्हणजे एवढं तर करावंच लागेल ना. मग तू ही पी ना. तू पण करतेस की नाटक? ओके, फेकण्यापेक्षा दोघंही पिऊया असं म्हणून तिने अर्ध दूध पेलं आणि त्यानं अर्ध. मग दुसऱ्या दिवशी तिने सगळ्यांसाठी गोडाचं बनवलं होतं.
तिच्या हातचा गोड पदार्थ खाऊन सगळ्यांना आवडला. सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि तो म्हणाला, बाय द वे छान बनवतेस हां जेवण. ती हसून थँक्यू म्हणाली. आता ते सगळ्यांसमोर नवरा बायकोचं नाटक करायचे आणि रात्री अनोळखी व्यक्तीसारखे लांब लांब झोपायचे. आज ती जरा लवकर झोपली होती. त्याला बेडरूममध्ये यायला उशीर झाला. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि ती बेडवरून पडणार होती इतक्यात त्याने जाऊन तिला अलगद मिठीत घेतली आणि आता ती पडणार आणि जोरात आपटणार म्हणून तिने त्याच्या गळ्यात घट्ट मिठी मारत डोळे झाकले आणि अजून मी पडले कसे नाही म्हणून हळूच डोळे उघडले तर तो तिच्याकडेच भान हरवून पाहत होता. त्याची भिरभिरणारी नजर तिच्या ओठांवरून, डोळ्यांवरून, गोऱ्या गालांवरून फिरत होती आणि तीही त्याच्या परफ्यूमच्या वासाने धुंद होऊन त्याच्या बळकट बाहूमध्ये विसावली होती. कोणच कोणाला सोडत नव्हतं. पहिला स्पर्श होता तो त्या दोघांचा आणि खूप हवाहवासा वाटत होता. दोघांची नजरानजर झाली तशी ती काहीशी संकोचून बाजूला झाली आणि अस्ताव्यस्त झालेला ड्रेस नीट करू लागली. इतक्यात हे सगळं दृश्य त्याच्या बहिणीनं पाहिलं आणि खूप हसून म्हणाली, चालू द्या माझंच चुकलं. जे न्यू मॅरिड कपलच्या रूममध्ये दार न वाजवता आले तसे दोघेही खूप लाजले आणि गालात हसले. आता असाच एक आठवडा गेला आणि दोघांचंही लंडनला जायचं निश्चित झालं. उद्या ते निघणार होते. सर्व पॅकिंग झाली. ती खूप खुश होत म्हणाली. तिचा फोन स्विच ऑफ होता आणि तिने अभयचा फोन घेतला आणि मितला फोन केला. मित मला एअरपोर्टवरच पिकअप करायला येणार आहे. त्यानं मला सांगितलं आहे. तिच्या आनंदाचा ठिकाणा नव्हता. बरं झालं माझा पिच्छा तरी सुटेल असं तो म्हणाला. रात्री तो सोफ्यावर झोपला असताना ती त्याच्याजवळ आली. कित्येक रात्री त्याला शांत झोप लागली नव्हती सोफ्यावर. ते पाहून ती म्हणाली, तू आज बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपेन. का गं? अगं तू पाहुणे आहेस या घरची. आणि का कुणास ठाऊक पण ती म्हणाली, असं कसं? मी पाहुणी नाही, मी लग्न करून आले आहे या घरात. तेव्हा तू वर झोप. तिचं हे हक्काचं बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. पण तुला जमेल ना एवढ्याशा सोफ्यावर झोपायला? एवढ्या मोठ्या बेडवरून पडता पडता वाचलीस. सारखा मी नाही येणार तुला वाचवायला. आणि ती हसून म्हणाली, आता 2 मिनिटात नाही बेडवर झोपलास तर पुन्हा चान्स नाही हां. आणि तो पटकन बेडवर पालथा पडला. खूप दिवसातून त्याला त्याचा बेड मिळाला होता आणि ती खूप हसली. तिला असं खळखळून हसताना पाहून त्याला ती खूप आवडली आणि तो तिला म्हणाला, वाटली होती इतकी वाईट नाहीस हा तू. आणि तीही म्हणाली, मलाही तू वाटत होता तितकं अकडू नाहीस. फ्रेंड्स असं म्हणून दोघांनीही हातात हात दिला आणि बेडवर उत्साहात उडी मारताना त्याची पाठ चमकली. ती आता दुखू लागली. आऊच. अरे काय झालं? अगं पाठ दुखते. दुसरं काय होणार? हावरटसारखी उडी मारलीस बेडवर. चल मी तुला स्प्रे मारून देते. ए नको. अरे काढ टी शर्ट, नाहीतर उद्याही दुखत राहील. आपल्याला लंडनला जायचं आहे ना. मला माझ्या मितला भेटायचं आहे. तिचा उत्साह गगनात मावत नव्हता आणि त्याने त्याचा टी शर्ट काढला. त्याच्या विशाल पाठीवर ती स्प्रे मारत होती आणि लाजून चूर होऊन गेली होती त्याला तसा उघडा पाहून. आता दोघेही सर्वांचा निरोप घेत होते. ते आजोबांच्या पाया पडत होते आणि दोघांचेही हात एकमेकांच्या हाताला टच झाला. तशी तिच्या अंगातून एक नाजूक गोड कळ उठली आणि तोही तिच्या हळूवार स्पर्शाने शहारला. त्यानं तिरक्या नजरेनं सॉरी म्हणून तिला पाहिलं आणि तिचे गाल लाजून लाल झाले. आजोबांनी तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव असाच आशीर्वाद दिला आणि दोघांनीही एकमेकांकडे चमकून पाहिलं. आई म्हणाली, अभय बाळा, नव्या आयुष्याची सुरुवात नवीन ठिकाणी करत आहेस तू. आता ती आयुष्यभर तुझी जबाबदारी आहे. आम्ही कोणीच नसणार तिकडे. एकमेकांची काळजी घ्या. सुखदुःखात वाटेकरी व्हा. सप्तपदी घेताना जे एकमेकांना वचन दिलं ते मनापासून पार पाडा. आणि दोघेही गप्प होते. आईने तिला कुंकू लावलं आणि पुन्हा एकदा अभयला तिच्या भांगात कुंकू भरायला लावलं. पण यावेळी मात्र अभय थोडा गोंधळला आणि तीही संकोचली. कारण लग्नामध्ये सगळे विधी पार पाडताना दोघांच्याही मनात काहीच नव्हतं. एकमेकांबद्दल कसलीही ओढ किंवा फिलिंग नव्हत्या. मग आताच असं का होतंय? इतका का संकोच वाटत आहे? हे दोघांनाही समजत नव्हतं. मग त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिची पुन्हा परवानगी घेण्यासाठी आणि तिने डोळ्यांनीच त्याला तिच्याही न कळत भांगात कुंकू भरायची परवानगी दिली. तिची आई म्हणाली, दीक्षा, असा जोडीदार मिळाला नशीब लागतं बाळा. अभयला कधीच एकटं सोडू नकोस. आणि आता दोघेही विमानात बसले होते. तिचीही पहिलीच वेळ होती विमानानं प्रवास करण्याची. तिला सीट बेल्ट तर बांधता येईना. मग तो तिचा सीट बेल्ट बांधण्यासाठी तिच्या अंगावर झुकला. तसा त्याच्या छातीचा तिच्या छातीला स्पर्श झाला आणि तोंडाच्या अगदी जवळ. तिने तर डोळेच झाकून घेतले. हे काय होते? ती त्याला दूर हो म्हणतच नव्हती. त्यानं बेल्ट बांधला आणि तिच्याकडे पाहत गोड हसला. तिची नजर मात्र लाजून झुकली होती आणि काही वेळाने ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती, खूप हक्काने. आणि तो एकटक तिला निहाळत होता. मग तिला थंडी वाजत होती आणि त्याने चादर तिच्या भोवती गुंडाळून टाकली.
आणि त्याची ऊब हवीहवीशी वाटून ती त्यालाच बिलगली. आता दोघेही एकमेकांच्या कुशीतच झोपले. जेव्हा जाग आली तेव्हा ते लाजून एकमेकांपासून दूर गेले. आता दीक्षा मीतचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत होती. दीक्षाला मात्र राहून राहून तोच प्रसंग आठवत होता. हे काय होतंय मला? मीतऐवजी अभयच का सारखा डोळ्यासमोर येतोय माझ्या? आणि लंडन एअरपोर्टवर तो तिला म्हणाला, चल मी निघतो, तुझी खूप हेल्प झाली. घटस्फोटाचे पेपर मी तुला पाठवतो, तू मला मीतचा पत्ता सेंड कर. तो आला की मग तुझा आणि माझा कायमचा संबंध संपला. पण हे बोलताना त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि तीही कसनुसतं हसत उदास चेहरा करून म्हणाली, हो. मग त्याने तिच्यासमोर हात केला आणि म्हणाला, देतेस ना? हां, काय? ती तिच्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाली, अगं हे मंगळसूत्र, आता आपल्याला नवरा बायको असण्याचं नाटक करायची काहीच गरज नाही. मग ही लग्नाची निशाणी तरी कशाला? आणि हे कुंकूसुद्धा घरी गेल्यावर आधी पुसून टाक, नाहीतर थांब मीच पुसतो असं म्हणून त्याने रुमाल काढला. तशी ती मागे सरकली. आता मात्र तिच्या काळजात सर्र झालं. नवरा असताना कसं काढायचं मंगळसूत्र? तिला आईचे शब्द आठवले, सासूबाईंचे शब्द आठवले. काय करू काय करू? ती पेचात सापडली आणि म्हणाली, अभय राहू दे, अरे मी त्याला की तोच काढेल आणि त्याच्या नावाचं घालेल, कारण तो येईपर्यंत हेच माझं रक्षण करणार ना. आणि तो म्हणाला, ओके. आता त्यानंही थोडा वेळ वाट पाहिली मीतची, पण तो येईना. चल मी निघतो, माझी गर्लफ्रेंड माझी वाट बघत असेल आणि मीत आला आणि तुला घेऊन गेला की मला सांग. आणि आता अभय गेला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खूप वेळ झालं पाहत होती. जसं जसा तो दूर जात होता तसं तसं काहीतरी हरवल्यासारखं तिला वाटत होतं. आता खूप वेळ झाला तरी मीत आला नाही. 4 तास झाले, 5 तास झाले आणि आता रात्रही होत आली. दीक्षा मात्र मीतला फोन करून करून थकली होती, पण फोन नॉट रिचेबल येत होता आणि तिच्या मोबाईलची बॅटरीही डाऊन झाली होती. ती तर रडकुंडीलाच आली होती. अभयला फोन करायला सुद्धा त्याचा नंबर तिला माहीत नव्हता. इकडे अभय मात्र त्याच्या घरी जाऊन रिलॅक्स झाला होता. त्याची गर्लफ्रेंड त्याच्या मिठीत होती आणि तो सगळं विसरूनही गेला होता. आणि रात्रीच्या 10 वाजता त्याला आईचा फोन आला. अभय, अरे पोहोचलात का बाळा तुम्ही दोघे व्यवस्थित? हो आई, आम्ही पोहोचलो. अरे जरा दीक्षाला फोन देतोस का? मला बोलायचं आहे. आणि अभयला दीक्षाची आठवण आली. या मूर्ख मुलीने तर पोहोचले म्हणून सुद्धा फोन केला नाही आणि अजून मीतचा पत्तासुद्धा पाठवला नाही. खूप आनंदून गेलेली असेल मीतला भेटून. हिला घटस्फोटाचे पेपर कसे पाठवणार मी? आणि तो म्हणाला, आई ती झोपली आहे, थकली आहे प्रवासानं. आईशी खोटं बोलताना अभयच्या जीवावर आलं होतं, पण आता त्याला वारंवार घरच्यांशी खोटं बोलावं लागणार होतं. आणि त्यानं दीक्षाला फोन लावला तर तिचा फोन बंद आला. काय करू आता? 1 मिनिट, मागे एकदा तिने माझ्या फोनवरून मीतला फोन केला होता हे त्याला आठवलं. त्यानं कॉल हिस्ट्री पाहिली आणि मीतचा नंबरवर कॉल केला तर तो अस्तित्वात नव्हता आणि अभयला टेन्शन आलं. त्यानं लगेचच गाडी काढली आणि रात्री एअरपोर्टवर निघाला. त्याची गर्लफ्रेंड त्याला अडवत म्हणाली, इतक्या रात्री कुठे निघालास? पण तो तिला काहीच बोलला नाही. तुफान वेगाने तो ड्रायव्हिंग करत होता. अख्खा रस्ताभर तो अस्वस्थ होता. तिच्या काळजीने तो कासावीस झाला होता आणि एअरपोर्ट कधी आलं हेही त्याला कळलं नाही. तो आत आला तर ती वेटिंग रूममध्ये मान खाली घालून चेहरा ओंजळीत लपवून शांत बसली होती आणि तिला सुखरूप पाहून त्याच्या जीवात जीव आला. त्यानं हाक मारली, दीक्षा. तसा त्याचा आवाज ऐकून तिने वर पाहिलं तर समोर अभय आणि तिने धावत जाऊन त्याला खूप घट्ट मिठी मारली आणि खूप खूप रडायला लागली. अभयनेही तिला छातीशी कवटाळून धरलं होतं आणि तिच्या पाठीवरून हळूवार प्रेमाने हात फिरवत होता. या कथेचा दुसरा पार्ट लवकरच येईल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा पार्ट ऐकायला आवडेल ना? कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.